शनिवारी मध्यरात्रीची वेळ. एका शेतात अघोरी पूजा मांडलेली करणी करण्यासाठी लखनौचा भोंदू बाबूजी तंत्रमंत्र म्हणत होता. अचानक सांगली ग्रामीण पोलिसांची पथके धडकली आणि भोंदू बाबाला थेट पोलीस ठाण्यातच आणलं. रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद जावेद अमानुल्ला मतिहउल्ला उर्फ बाबूजी असं भोंदू बाबाचं नाव आहे. ग्रामीण पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. याबाबत बिराप्पा मल्लिकार्जुन पांडेगावकर यांनी फिर्याद दिली आहे. बाबूजी लखनौ या नावाने मोहम्मद मतिहउल्ला डिग्रस परिसरात परिचित आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्याचे या परिसरात वावर आहे. या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे फिर्यादी बिराप्पा पांडेगावकर यांनी गत आठवड्यात तक्रार केली होती. पांडेगावकर यांच्यावर कोणीतरी करणी केली आहे ती उतरवण्याची भीती दाखवून भोंदू बाबूजीने अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पांडेगावकर यांना डमी गिराईक बनवून त्या बाबूकडे पाठवलं. त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9,000 रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री 12 वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असं सांगितलं. त्याप्रमाणे कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू, पीन, हळदी कुंकू असं बरंच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली होती. याबाबत सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली. चौगुले यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना पूजेच्या ठिकाणी पाठवलं. पोलिसांनी पूजेचं साहित्य जप्त करून बाबूजी लखनौ याला रात्री पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.